महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे। नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधम भीमराव कांबळेला अखेर फाशी। पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। निरागस चिमुकलीला अखेर न्याय। वेगानं काम केल्यामुळे नराधमाला फाशी। पोलीस प्रशासन आणि कोर्टाचं विशेष अभिनंदन। नसरापूर प्रकरणात फडणवीसांकडून विधानसभेत निवेदन। मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर काय चूक? गद्दार सोडून कुणीही पंतप्रधान व्हावं, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। टीईटी पेपर फुटीवरनं विधान परिषदेत गोंधळ। विरोधकांकडून सीबीआय चौकशीची मागणी। उपवर्गीकरणाचा वाद चिघळण्याची शक्यता। 27 अनुसूचित जातीच्या आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपीला कोठडी। सिया आणि चेतनची 4 दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी। अर्थ खातं लवकरच राष्ट्रवादीला मिळणार। राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांचं मोठं विधान। अर्थ खात्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचाही दावा। अयोध्या राम मंदिर देणगी गैरव्यवहाराच्या प्रकरणात सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी। सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं नाशिकवरून पंढरपूरकडे प्रस्थान। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। गिरीश महाजन, गोकुळ गीते उपस्थितीत पालखी निघाली। आणि रायगड रत्नागिरीसह अनेक भागात जोरदार पाऊस। जालना जळगाव भंडाऱ्यातही पावसाच्या सरी। शेती कामांना जून अखेर गती। नमस्कार, मी श्रीकांत घुले। आपण पाहताय झी24 तास। बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आणि सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। मन सुन्न करणाऱ्या नसरापूर अत्याचार प्रकरणातल्या पीडितेला अखेर न्याय मिळालाय। नराधम आरोपी भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवत अवघ्या 2 महिन्यात हा निकाल दिल्याने या निर्णयाचं आता सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळतंय। नसरापूरच्या नराधमाला अखेर फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे। पुणे सत्र न्यायालयानं हा ऐतिहासिक निकाल दिलाय आणि न्यायालयाच्या या निकालाचं आता सर्व स्तरातनं कौतुक देखील केलं जातं। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। नसरापूरच्या नराधमाला फाशी। पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। 2 महिन्यातच आरोपीच्या फाशीचा फैसला। संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या नसरापूर बालिका अत्याचार आणि खून प्रकरणात पुणे सेशन्स कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला। आरोपी भीमराव कांबळेला कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली। कोर्टानं भीमराव कांबळेला फाशी सुनावताना संपूर्ण निकालाचं वाचन करताना आरोपी भीमराव कांबळेला समाजात राहण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलं। एवढंच नव्हे तर भीमराव कांबळेनं केलेल्या 3ही गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावली। याच्यात आम्ही न्यायालयाच्याही निदर्शनास आणून दिलं होतं की इवन या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर देखील तिच्या मृतदेहाशी देखील ह्या आरोपीने मृतदेहावर देखील या आरोपीने अत्याचार केलेले आहेत आणि ही अतिशय पराकाष्ठा झालेली आहे। यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही। मेहरबान कोर्टाने आज ह्या 12च्या 12 केसलॉंचा जिस्ट हा वाचून दाखवला। या जिस्टमध्ये जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स ह्या केसला कशा लागू होतात याबद्दल सविस्तर भाष्य केलेलं आहे आणि ह्या आरोपीला आज एकूण 3 गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंड ठोठावलेला आहे। भीमराव कांबळे आता फासावर लटकायचं ह्या शब्दात कोर्टाने कन्क्लूड केलेला आहे। हा अतिशय ऐतिहासिक खटला ठरेल। पोलिसांनी या प्रकरणात अतिशय वेगानं तपास पूर्ण केला। शिवाय जलद गतीनं आरोपपत्रही दाखल केलंय। त्यामुळे विक्रमी म्हणजे 2 महिन्याच्या आत कोर्टाचा निकाल आल्याचं सांगण्यात येत आहे। आज
नसरापूर रेप आणि मर्डर केस यामध्ये माननीय कोर्टाने निकाल दिलेला आहे. यामध्ये प्रत्येक सेक्शन ज्याच्यामध्ये आरोपी विरुद्ध चार्ज प्रूव्ह केले होते त्या 3 मृत्यूदंड आणि इतर सर्व सेक्शनमध्ये मॅक्सिमम पनिशमेंट जे कायद्यानुसार आहे ते आरोपीला देण्यात आलेली आहे. यासाठी सर्वप्रथम मी माननीय कोर्टाचा अभिनंदन करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पोलिसांचं अभिनंदन केलंय तर कोर्टाचे आभार मानले. झटपट आरोपीला शिक्षा झाल्यास गुन्हेगारांवर वचक बसेल असं फडणवीसांनी सांगितलं. समाजामध्ये ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती कधी ना कधी डोकं वर काढतात. त्यामुळे आता या केसमुळे आपल्याला एक अनुभव आलेला आहे की जर वेगाने काम करायचं ठरवलं तर अशा नराधमांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे 2 महिन्याच्या आत 59 दिवसांमध्ये देखील फाशीपर्यंत पोचवता येतं. आणि म्हणून मी न्यायालय, प्रॉसिक्युशन, आपले वकील, आपले पोलीस या सगळ्यांचं अभिनंदन करतो. नराधमाला कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली आहे, पण नराधमाला भर चौकात फाशी द्यायची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. तर फाशीच्या शिक्षेची तातडीनं अंमलबजावणी करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली. माननीय मुख्यमंत्र्यांचे, त्यांच्या पोलीस यंत्रणेचे, कोर्टाचे आम्ही सगळे मनापासून राजकारण बाजूला ठेवून मनपूर्वक आभार मानतो की सगळ्यांनी मिळून तो आज न्याय द्यायचा प्रयत्न केलाय. त्याचा पहिला टप्पा आपण गाठलाय. पण माझी माननीय मुख्यमंत्री आणि कोर्टाला विनम्र विनंती आहे की या नराधामाला भर चौकात खरं तर ठेचूनच काढलं पाहिजे. पण शेवटी आपण या देश आपल्या इच्छेने चालत नाही, तो संविधानाच्या चौकटीत चालतो. त्याच्यामुळे त्याला भर चौकात फाशी द्या आणि ती लवकरात लवकर द्या. कोर्टाने योग्य निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयावरती फक्त आता आपण समाधान न मानता लवकरात लवकर त्या निर्णयाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे. नाहीतर मग हे अपिला मागून अपील, तारीख पे तारीख असं होत राहिलं तर मग पंचायत होईल. म्हणून मला असं वाटतं जेव्हा कोर्टाने सगळ्या गोष्टी तपासून हा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार लवकरात लवकर या शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे. चिमुरडीच्या वडिलांनी कोर्टानं दोषी आरोपीला सुनावलेल्या शिक्षेवर समाधान व्यक्त केलंय. कायद्यावरील विश्वास आणखी दृढ झाल्याची भावना पीडित कुटुंबानं व्यक्त केली. हे वय खरं लज्जास्पद आहे की या वयात तो हे करतोय. त्यामुळे सुधारण्याच्या पलीकडे आहे आणि हे सरकारचा एकदम स्वागतार्ह निर्णय आहे. त्याबद्दल आम्ही नक्कीच समाधानी आहोत. नक्कीच एक इतिहास घडला आहे आणि याचा खूप समाजाला फायदा होईल आणि नक्कीच मी अशी अपेक्षा करतो की आपल्या महिला सुरक्षित आपल्या या निर्णयातून राहतील. कायद्यावर विश्वास ठेवला तर आपल्याला जसा आज निकाल लागला तसा नक्कीच लागू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी कायद्यावर विश्वास ठेवा आणि यातून एक मेसेज जातोय की आपला कायदा अशा गुन्हेगारांना फाशीवर लटकवल्याशिवाय सोडणार नाही. कोणत्याही गुन्ह्यात आरोपी लवकरात लवकर दोषी ठरणं महत्वाचं असतं. तसं झाल्यावरच सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास दृढ होईल. आता कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. आरोपी वरच्या कोर्टात गेल्यास पुढच्या सगळ्या प्रक्रिया ही वेगानं होऊन आरोपीला तातडीनं शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. निलेश खरमरेसह चंद्रकांत फुंदे, झी24 तास, पुणे. पाहूयात पुढची बातमी. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये 3 जण अटकेत असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात दिली आहे. तर तपासासाठी SITची स्थापना करण्यात आली असून तपासासाठी दिल्ली, हरियाणा, बिहारला पथक रवाना केल्याचंही त्यांनी सांगितलं. पेपर फुटी प्रकरणातल्या दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार असल्याचं भुसेंनी सांगितलं. पारदर्शक पद्धतीने शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यात येईल. TET 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही, कारण ते यापूर्वीच स्वीकारण्यात आलेलं आहे. पारदर्शक पद्धतीने सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथके, हरियाणाला 1 पथक व दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आले आहे. दिनांक 28/6/2026 रोजीच्या नियोजित TET परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत
मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे. पाहूयात पुढची बातमी. राज्याबाहेर प्रश्नपत्रिका का छापल्या जात आहेत? महाराष्ट्रामध्येच प्रश्नपत्रिका छापाव्यात अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे. पेपर फोडण्यामध्ये राज्याबाहेरील लोकांचा हात असल्याचं देखील मुनगंटीवारांनी नमूद केलं. यावर दादा भुसे यांनी उत्तर दिलंय. टीईटीसह सर्व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी समिती गठीत केल्याची माहिती दादा भुसेंनी दिली. आणि प्रश्नपत्रिका छापायला आग्र्याची निवड आपण का करतो? मला सूचना आहे, जर हे खरं असेल की आग्र्यामध्ये प्रश्नपत्रिका छापल्या जात असेल तर ते बंद कराव्या, महाराष्ट्रातच प्रश्नपत्रिका छापाव्या. कारण या गुन्ह्यातून एक गोष्ट लक्षात आली, कोणीही महाराष्ट्रीयन माणूस पेपर फोडण्यामध्ये महाराष्ट्रीयन माणूस नाही आहे, हे तिकडचे आहे सर्व. आणि तुम्ही तिकडे पेपर छापाल आणि मग तर तिजोरीमध्ये पैसे ठेवले आणि तिजोरीला तागाच नाही आहे. सन्मान्य ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, मला वाटतं की या सर्व चौकशीच्या संदर्भामध्ये शासन अतिशय गंभीर आहे. SIT चौकशी नेमण्यात आलेली आहे आणि निवेदनामध्येच हे पण या ठिकाणी विशद करण्यात आलेले की येणाऱ्या काळामध्ये TET सह इतरही काही परीक्षा, इतरही डिपार्टमेंटच्या या संपूर्ण पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टिकोनातनं ऑनलाईन सिस्टम ही पद्धती निर्माण करण्याच्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय झालेला आहे. तर टीईटी पेपर फुटीवरून विरोधक सभागृहात आक्रमक झालेत. टीईटी पेपर फुटीवरून विधान परिषदेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये CBI चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली आहे. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये CBI चौकशीची मागणी आता विरोधकांनी केली आहे. या संदर्भामध्ये 289 द्वारे आपण जो विषय TETचा आणि परीक्षा संदर्भात उपस्थित केला, त्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवर आपल्याला सगळ्याला बोलायला दिलं. मंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे. तर TETच्या पेपर फुटी संदर्भात विरोधकांकडून विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडण्यात आलाय. शिवसेना UBT आमदार भास्कर जाधव यांनी हा स्थगन प्रस्ताव मांडला. यावेळी वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे महाराष्ट्राची देशभरात बदनामी होतीये अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. तर विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे. 24 तास फक्त त्या ठिकाणी परीक्षेला असताना पेपर फुटल्याची बातमी भिवंडीतून बाहेर आली आणि आरोपी सापडले. अध्यक्ष महोदय, मी मेरिटवर बोलत नाहीये. आज अधिवेशन सुरू आहे, याचा प्रत्यक्षपणे संबंध हा महाराष्ट्र सरकारशी आहे आणि महाराष्ट्र सरकारची असल्यामुळं, अधिवेशन सुरू असल्यामुळं उभा महाराष्ट्र वाट बघतोय की आपण या संदर्भामध्ये नक्की काय निर्णय घेताय किंवा सरकार म्हणून सरकारची भूमिका सरकार काय बजावत आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझा स्थगन प्रस्तावाचा मुद्दा हा आहे की आजचं सभागृहासमोरचं सगळं कामकाज आपण बाजूला ठेवा. हा स्थगन प्रस्ताव पूर्णपणे निकषामध्ये बसत असल्यामुळं आपण तात्काळ या स्थगन प्रस्तावावर सभागृहामध्ये चर्चा सुरू करावी अशी आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातच का वारंवार या घटना घडतात? तो नीटचा असू दे, TETचा असू दे, हे पेपर फुटीचे प्रकरण महाराष्ट्रातच का वारंवार होतात? या वारंवार होणाऱ्या शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं उद्ध्वस्त होणाऱ्या हे जे काही चाललंय त्याचा ते खेळ थांबला पाहिजेत. आणि त्यामुळं प्रश्नोत्तरे आहेत, त्यापेक्षा या राज्यातील 6 लाख शिक्षकांचा प्रश्न आहे, हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे वारंवार पेपर फुटीमुळे. त्यामुळे ही चर्चा सभागृह सुरू असताना व्हावी. ते सगळं कामकाज बंद करून यावर चर्चा करावी आणि सरकारने यावर काय ठोस काम करते, सरकार निर्णय घेत आहे हे महाराष्ट्राला कळू द्यावं अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, कोणालाही गप्प करण्याचा विषय नाही. अध्यक्ष महोदय, TETच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, शासनाने, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबीची गंभीर दखल घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या संदर्भामध्ये SIT पण या संपूर्ण तपासासाठी गठीत करण्यात आलेली आहे आणि आजच या संदर्भात सभागृहामध्ये केलं जाईल.
तर मागील अनेक दिवसांपासून अर्थ खात्यावरनं वाद सुरू होता. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खातं हे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे ठेवलं होतं. मात्र पुन्हा एकदा अर्थ खातं राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. कारण अर्थ खातं लवकरच आपल्याकडे येणार असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी केलं आहे. अर्थ खातं अजून आपल्याकडे नाही आलंय म्हणून काय काय ठिकाणी आपले विकास कामं थांबलेत, तसं नाहीये. त्यावेळेस काय झालं, दादा आपल्याला सोडून गेले, अर्थसंकल्प तिथं जवळ होता, त्याच्यामुळे सीएम साहेबांनी ठरवलं की त्या क्षणाला ते अर्थ खातं त्यांच्या जवळ ठेवतील. आता पण काही दिवसापूर्वी पारदादाची वहिनी साहेबांची आमची तशी चर्चा झाली. सीएम साहेब बोलले की लवकरात लवकर आपलं अर्थ खातं आपल्याकडे तसं येईल. मला या बाबतीमध्ये काही माहिती, मी काही ऐकलेलं नाही. तो विषय वरिष्ठांचा आहे. काय वाटतं त्यांच्याकडे जाऊ शकतं किंवा काय चर्चा? नाही, मी याच्यात मी काही भविष्यकार नाही आहे, मी काही सांगू शकत नाही. हा वरिष्ठांचा निर्णय आहे, ते बघ. पुढची एक महत्त्वाची बातमी. छगन भुजबळ यांची देखील या संदर्भात प्रतिक्रिया आली आहे, पाहूया. म्हटलं का अर्थ खातं आमच्याकडे येते काहीतरी आता ते काय म्हणाले मला काय माहिती नाही, पण जे कोणी बसतील होतील त्या सगळं ना आमच्या शुभेच्छा. राष्ट्रवादीसाठी एका केंद्रामध्ये राष्ट्रवादीसाठी मला काही कल्पना नाही आहे. अर्थ खातं अजून यावं आपल्याकडे. मला काय त्याची कल्पना नाही, पण सुनेत्रताई भेटणार होत्या. तर जय पवारांनी स्टेटमेंट दिलेलं का अर्थ खात्यावर जो वाद सुरू आहे तो अर्थ खातं आमच्याकडे देणार आहे. नाही, मला हे माझ्या पातळीच्या वरचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी याचं उत्तर देऊ शकत नाही. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली आहे. फडणवीसांनी केलेल्या विधानावर उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. वाक्प्रचार कळत नसेल तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून मराठी शिका असं ठाकरेंनी म्हटलंय. पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये असलेल्या नेत्यांचे पंख कापण्याचं काम सुरू आहे असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. देवेंद्र फडणवीसांचंही पंख कापण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. तर दुसरीकडे आम्ही विमानात सोबत होतो त्यावेळी ते हतबल असल्याचं दिसलं असंही ठाकरेंनी म्हटलं होतं. दरम्यान ठाकरेंच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली असा सवालही फडणवीसांनी केला होता. जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो त्याला वेळेमध्ये कापून टाका. तसंच देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरू झाले. काल माझ्यासोबत तिकडे, काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते. हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असं काय झालं का. आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्याला कळतंय की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय, न्याय कोणाकडे मागायचा, कोणत्या दार ठोकायचं. कारण ते 10 रुपयाचा पंख कापणार, हे 10 रुपयाचा तरी पंख कापणार. म्हणजे जे वाचलंय ते वाचून एवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो. माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं. एखादा सिनेमा असतो, एखादा OTT असतं, OTTवरचे वेबसिरीज असते, मी ती पाहतो. त्यामुळे सुरू झाल्यापासून उतरतपर्यंत मी ती पाहत होतो. त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली. दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे. पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पक्षी नाही, माझे पंख कसे छाटणार. अरे हा वाक्प्रचार आहे. तुम्हाला मराठी येत नसेल तर विधानसभा अध्यक्षांकडनं मराठी शिका. ते तुम्हाला दर्दमय नाही तर काय दर्दमय काहीतरी मराठी, त्यांना उच्चार येत नाही आणि अध्यक्ष बसलेत. पंतप्रधान पदाबाबत उद्धव ठाकरे यांनी एक सूचक वक्तव्य केलंय. मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्यामध्ये चूक काय असा प्रश्न करत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. गद्दार सोडून कुणीही पंतप्रधान व्हावं असं सूचक विधान देखील ठाकरेंनी केलंय.
महाराष्ट्राचा कोणी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा गद्दार सोडून, मला देवेंद्र फडणवीसांची मनापासून काळजी वाटते. म्हणजे हे उगाचच कोणाला वरवरचं वाटेल असं नाहीये. एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाहीये की नितीन गडकरींचं नाव तसं घेतलं जात होतं. आता देवेंद्र फडणवीस एक चांगला चेहरा म्हणून सगळ्यांसमोर दिसतोय. नितीन गडकरींना संघाचाही पाठिंबा होता, मात्र त्यावेळेला त्यांना कारण नसताना सगळं बदनाम करण्यात आलं. आत्ता सुद्धा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं, आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नाही म्हणून हे सगळं कारस्थान चाललं की काय. आणि त्याच्यामध्ये शहासेना आणि एसएनसी काम करतात की काय, की त्यांची सुपारी घेऊन, कारण त्यांना ती सवय असेल कदाचित, तर ती एक शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी चेष्टा मस्करी करत नाही, मला देवेंद्र फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, आपण कशा पद्धतीने देवेंद्रजींच्या विरोधात बोलत होतात आणि देवेंद्रजींबद्दल आता काळजी आहे अशा पद्धतीने आपण जे काय विधानं करताय, तुम्ही देवेंद्रजींची काळजी घेण्याची गरज नाही. देव हा इतरांची काळजी घेत असतो, त्यामुळे देवाभाऊ तुमची काळजी घेतील, तुम्ही त्यांची काळजी घेऊ नका. ठाकरेंनी फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा चांगलाच समाचार घेतलाय. ठाकरेंकडून वाकचौरेंचा खाऊसाहेब असा उल्लेख करण्यात आला, तर त्यांच्या नसानसात गद्दारी भरलेली आहे. वाकचौरे ज्याच्यासोबत जातात ते सरकार पडतं असा टोला देखील ठाकरेंनी लगावला आहे. नायकांच्या नसानसामध्ये गद्दारी भरलेली असते, रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वाकचौरे. हा खाऊसाहेब आहे, जाऊ तिथे खाऊ. पण मी आत्ता तुमच्या समोर येण्याआधी मला काही जण म्हणजे सतत सारखे भेटतातच आहेत. मला म्हणाले, साहेब हा शुभशकून आहे. म्हटलं शुभशकून काय, आपले 6 खासदार फोडले. ते म्हणाले नाही तुमच्या लक्षात नाही आलं. म्हटलं काय झालं. या गद्दाराला पहिल्यांदा आपण 2009ला निवडून दिला होता, बरोबर ना रे. आणि 2014ला हा पळाला होता. हा पळाला आणि आपलं सरकार आलं. म्हटलं चांगलं आहे, असं असतं तर आधीच पळवलं असतं याला. पण हे जिथे जातात तिकडे बट्ट्या बोळवतो. काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसचं सरकार पडलं. आता शहासेनेमध्ये गेले, त्यांचंही सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. आमदार रोहित पवार यांनी संभाजीनगरमधील आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रोहित पवार भेट घेणार आहेत. मंत्री गिरीश महाजनांनी रोहित पवारांना फोन करून उद्या विधानभवनात मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठकीचं आश्वासन दिलं. त्यानंतर रोहित पवारांनी हे आंदोलन मागे घेतलं. मात्र पुन्हा एकदा फसवेगिरी केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला आहे. इतर सर्व शेतकरी नेत्यांशी आम्ही बोलून उद्या 11:30 वाजता आम्ही जाऊन बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. काय करतात, काय बघतात ते आपण बघू. शेवटी हे जे काय आम्ही केलं ट्रेलर होतं, याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही करू शकतो. आमचा ध्येय एकच आहे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आमची भूमिका एकच आहे, प्रामाणिकपणे लढलं पाहिजे. सरकार जर गेंड्याच्या कातडीचं असेल, नाहीतर कुंभकर्णासारखं झोपायचं सोंग जर घेत असेल आणि मुद्दामून शेतकऱ्यावर अन्याय करत असेल, त्याला खरं तर आम्ही काय करू शकत नाही. आमच्याकडे पर्याय एकच आहे, लोकांसाठी, गरिबांसाठी रस्त्यावर येऊन लढायचं. वर्कआउट झालं नाही तर पुढे काय. पुढे मग विदर्भामध्ये मोठं आंदोलन हे आम्ही तिथं करणार आहोत. पाहूया पुढची बातमी. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये कारवाईला वेग आलाय. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांची देखील रवानगी 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडीमध्ये झाली आहे. तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. तर हत्येचा नेमका कट, आरोपींची भूमिका, पुरावे आणि इतर संभाव्य संबंधित बाबींचा सखोल तपास या काळात केला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या बहुचर्चित प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
त्यांनी म्हणजे आपली जे क्लायंट आहे सिया यांनी ऑलरेडी कॉपरेशन दिलेलं आहे, सगळं इन्फॉर्मेशन दिलं आहे, किंवा मोबाईल फोन असू किंवा जे काही डिजिटल जे काही एव्हिडन्स असू सगळं दिलेलं आहे आणि पोलिसाकडे सगळं आहे फर्दर इन्व्हेस्टिगेट करायला. तर आपलं म्हणजे आर्ग्युमेंट असं होईल की आता जे म्हणजे कोठडी आहे म्हणजे पोलीस कस्टडी हे कशाला पाहिजे ते याच्यावर आज म्हणजे जे काही आर्ग्युमेंट वगैरे त्याच्यावर असेल. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.